केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत। यावेळी पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी अपघात प्रकरणातील न्यायालयीन विलंबावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। अपघातातील चालकावर सुरुवातीपासूनच संशय असून संबंधित आरोपी न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याचा आरोप ज्योती मेटेंनी केला आहे। सांगलीच्या विटाजवळील रेवणसिद्ध घाटात 2 एसटींचा भीषण अपघात झाला होता। या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी प्रशासन प्रत्येकी 10 लाखांची मदत देणार आहे। अपघात प्रकरणी विजापूर मेढा बसचा चालक किशोर तरडे याच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळ्याच्या साक्रीतील शेंदवड परिसरात एक तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। पल्लवी बहिरम आणि अरुण चौरे अशी मृतांची नावे आहेत। दोघेही आपापल्या घरातून अचानक बेपत्ता झाले होते। कुटुंबियांनी शोध घेतला असता दोघांचे मृतदेह आढळून आले। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करतायत। अमरावती मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा 490 कैदी अधिक बंदिस्त आहेत। 797 कैद्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात 1287 कैदी राहतात। न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। तुळजापुरात बंदी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा आरोप आमदार कैलास पाटलांनी केलाय। केंद्र सरकारने बंदी घातलेले चीनी सीसीटीव्ही कॅमेरे तुळजापुरात लावण्यात आले। पालकमंत्री प्रताप सरनाईक तुळजापूरची सुरक्षा धोक्यात आणत असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केलाय। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील जुडावा पोलिसांनी अवैध देशी दारूवर कारवाई केली। काऊल गावात अवैध देशी दारूचा 3,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात जुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धाराशिवच्या कळंब शहरातील मोहेकर महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची तुंबळ हाणामारी झाली। 7 ते 8 मुलींमध्ये हाणामारी झाली। एकमेकींचे केस ओढत लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली। हाणामारीचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही। या घटनेबाबत महाविद्यालय प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही। रायगडच्या श्रीवर्धनमधील आरावी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी त्यांच्याच अंगलट आली। पुण्यातून आलेल्या 4 पर्यटकांची स्विफ्ट कार समुद्राच्या पाण्यात वाहून जाता वाचली। स्थानिकांच्या प्रसंगावधानतेमुळे जेसीबीच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। वर्ध्यामध्ये शासकीय धान्य घोटाळ्यात शासनाचे 31 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शासन निर्णय परिपत्रकांचं पालन न करता मनमर्जीनं नियमबाह्य पद्धतीनं प्रशासकीय कामं केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। वर्ध्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे यांना निलंबित करण्यात आलंय।